नमस्कार मित्रांनो. आज आपण सिक्रेट बुकच्या पार्ट 7ला सुरुवात करत आहोत. आजचा टॉपिक आहे रहस्य उपयोगात कसं आणता येईल. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुमच्या जीवनाचे रचयिता, निर्माता तुम्हीच आहात. आकर्षणाचा नियम उपयोगात आणून जीवन निर्मिती करण्याची प्रक्रिया खरोखरच अगदी सोपी आहे. महान तत्वचिंतक, विद्वान गुरु, साधू संत यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी पण हीच रचनात्मक प्रक्रिया सांगितली. काही विद्वानांनी वैश्विक शक्तींचं कार्य कसं चालतं हे समजावून देण्यासाठी विशेष कथांची निर्मिती केली. अशा अनेक नीतिकथा, बोधकथांमधील तत्त्वज्ञान, शहाणपण शतकानुशतकांपासून आख्यायिकांच्या स्वरूपात आपल्यासाठी उपलब्ध आहे. आधुनिक जगातील अनेकांना या गोष्टीची जाणीव नाही आणि या कहाण्यांमध्येच जीवनाचं सार, सत्यता लपून राहिलेली आहे. जेम्स रे म्हणतात, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा ही कथा लक्षात घ्या. अल्लाउद्दीन दिवा उचलतो आणि त्यावरची धूळ झटकतो. अचानक त्यातून राक्षस बाहेर येतो. हा राक्षस नेहमी एकच गोष्ट सांगत राहतो, तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे. या कथेत सांगितलं आहे की राक्षस 3 इच्छा पूर्ण करतो. परंतु तुम्ही कहाणीच्या मुळापाशी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की इच्छापूर्ती होण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कितीही, कोणत्याही इच्छा व्यक्त करा, त्या सर्व पूर्ण होऊन जातात. एका इच्छेबाबत विचार करा. आता हेच रूपक तुमच्या जीवनासाठी उपयोजित करा. लक्षात ठेवा, अल्लाउद्दीन हा नेहमी स्वतःला हवी आहे ती गोष्ट मागतो. आता अखिल विश्व, वैश्विक शक्ती म्हणजेच तुमच्यासाठी देवदूत, तुमचंच उच्चतम स्वरूप, या विराट शक्तीला तुम्ही कोणतंही नाव द्या जे तुम्हाला योग्य वाटतं. सर्व धर्म, संस्कृती आपल्याला हेच शिकवतात की मानवीय शक्तीपेक्षा महान शक्ती अस्तित्वात आहे. प्रत्येकजण या शक्तीला वेगवेगळ्या नावानं संबोधतो. अल्लाउद्दीनच्या कथेतील राक्षस नेहमी एक गोष्ट सांगतो, तुमची इच्छा हीच माझ्यासाठी प्रमाण. ही अद्भुत कथा दर्शवते की आपलं संपूर्ण जीवन आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट ही आपणच निर्माण केलेली आहे. दिव्यातील राक्षसाने तर फक्त तुमच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं. दिव्यातील ही अद्भुत शक्ती म्हणजेच आकर्षणाचा नियम होय. हा सदैव कार्यरत असतो, ऐकत असतो. तुमची प्रत्येक गोष्ट, तुमचे विचार, वाणी, कृती हा अद्भुत नियम असं गृहीत धरतो की तुम्ही जे विचार मनात आणता ते सर्व तुम्हाला हवं आहे. तुम्ही जे बोलता ते सर्व तुम्हाला हवंच आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर काम करता ती तुम्हाला हवी आहे. तुम्ही जणू या ब्रह्मांडाचे स्वामी आहात आणि तो फक्त तुमच्या सेवेसाठी आहे. हा अद्भुत नियम कधीही तुमच्या अज्ञानाबाबत शंका व्यक्त करत नाही. तुमच्या मनात विचार आला की तो वस्तू, परिस्थिती आणि घटना यांच्या माध्यमातून तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तात्काळ वैश्विक शक्तींना कार्यरत करतो. रचनात्मक प्रक्रिया कशी असते ती जाणून घेऊया. रहस्य सिद्धांताची रचनात्मक प्रक्रिया बायबल, न्यू टेस्टामेंट मधून घेतली आहे. यातून आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळतं. इच्छापूर्तीसाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी पहिली ती म्हणजे मागा. निकोलस म्हणतात, पहिली पायरी आहे मागा. मागणी करा म्हणजे मिळेल. ब्रह्मांडाला आदेश द्या. वैश्विक शक्तींना समजू दे की तुम्हाला काय हवंय. ब्रह्मांड तुमच्या विचारानुसार प्रतिक्रिया दर्शवतं. बॉब प्रॉक्टर म्हणतात, तुम्हाला खरोखर नेमकं काय हवं आहे? थोडा वेळ शांत बसा आणि लिहा एका कागदावर. वर्तमान काळात लिहा. तुम्ही असं लिहून सुरुवात करू शकता, मी आत्ता या क्षणी खूप खुश आहे आणि कृतज्ञ आहे. कारण यापुढे स्पष्टीकरण तुम्ही करा. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ते कसे असू इच्छिता? तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कशी असायला हवी? तुम्हाला काय हवं याची निवड तर तुम्हालाच करायला हवी. पण तुम्हाला नेमकं काय हवं हे अत्यंत स्पष्टपणे ठरवायला हवं. हे तुमचं काम आहे.
जर तुम्ही स्पष्ट नसाल, तर आकर्षणाचा नियम तुम्हाला तुमची मनपसंत गोष्ट देऊ शकत नाही. कारण अशा वेळी तुम्ही मिश्रित फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता आणि मग तुम्हाला मिश्र परिणाम मिळतात. आयुष्यात कदाचित असं ठरविण्याची ही पहिली वेळ असते. पण आता शोध घ्या. जीवनात तुम्हाला खरोखरच नेमकं काय हवं आहे? आता तर तुम्हाला माहीत झालेलं आहे, की तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता. कुणीही बनू शकता. काहीही करू शकता. तुमच्यावर कोणतंही बंधन नाही, सीमा नाही. मग सांगा तुम्हाला काय हवंय? मागणं ही रचनात्मक प्रक्रियेची पहिली पायरी आहे. म्हणूनच मागणी करण्याची सवय लावून घ्या स्वतःला. जर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल, निवड करता येत नसेल, द्विधा मनस्थिती झालेली असेल, काय हवं, काय करावं हे समजत नसेल, तरीही मागा. मार्गदर्शन मागा. जीवनातील कोणत्याही बाबतीत, कोणत्याही क्षेत्रात असफल, विवश होण्याची अजिबात गरज नाही. फक्त मागा. डॉक्टर जो विटाल म्हणतात, किती मजेशीर गोष्ट आहे ना? हे तर असंच झालं, की जणू ब्रह्मांड हे तुमच्यासाठी एक कॅटलॉगच आहे. तुम्ही या कॅटलॉगची पानं उलटत जाता आणि सांगता, मला हा अनुभव, ही घटना माझ्या जीवनात हवीच. ही वस्तू मला आवडेल. मला अशी व्यक्ती बनायला आवडेल. तुम्ही वैश्विक शक्तींना तुमची ऑर्डर सांगता. पहा ना, किती सोपं झालं हे सगळं. तुम्ही पुन्हा पुन्हा मागत राहण्याची गरज नाही. फक्त एकदाच मागा. कॅटलॉगमध्ये पाहून ऑर्डर देण्यासारखंच आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीची ऑर्डर देता, तेव्हा ती फक्त एकदाच देता. असं तर करत नाही ना, की एकदा दिलेली ऑर्डर आणि मग मनात शंका आली, ती घेतलेली ऑर्डर बदलायची. मग पुन्हा नवीन ऑर्डर सांगायची. मग पुन्हा पुन्हा आणि पुन्हा तीच ऑर्डर. तुम्ही एकदाच ऑर्डर देता. रचनात्मक प्रक्रियेमध्ये देखील असंच होतं. पहिली पायरी फक्त एवढीच आहे, की तुम्हाला नेमकं काय हवंय, हे तुमच्या मनात स्पष्टपणे ठरविणे. जर तुम्ही मनात स्पष्ट केलंत, की तुम्हाला काय हवंय, तर त्याचा अर्थ तुम्ही मागितलं. पायरी 2. विश्वास ठेवा. लिसा निकोलस म्हणतात, दुसरी पायरी ही विश्वास ठेवणं अशी आहे. याचाच अर्थ असा विश्वास बाळगा, की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. याला दृढनिष्ठा असं म्हणणं मला अधिक आवडेल. अदृष्टावर निष्ठा, दृष्टनिष्ठा. तुम्ही असा दृढ विश्वास ठेवला पाहिजे, की तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळालेलंच आहे. तुम्हाला याची जाणीव असू दे, की तुम्ही ज्या क्षणी मागता तेव्हा ते तुमचं झालेलंच असतं. तुमची संपूर्ण आणि दृढ श्रद्धा असलीच पाहिजे. जेव्हा तुम्ही कॅटलॉगमधून ऑर्डर देता, तेव्हा त्यानंतर शांतपणे आरामात राहता. जीवनात निश्चित पुढे जात राहता. कारण तुम्हाला माहीत असतं, की त्या गोष्टीची ऑर्डर दिलेली आहे. ती तुम्हाला नक्की मिळणारच आहे. ज्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटतात, त्या आधीच मिळालेल्या आहेत, असं समजूनच वागा. विश्वास ठेवा, की जरूर असेल तेव्हा ह्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतील. मग त्यांना येऊ द्या ना. या गोष्टीबद्दल चिंता, काळजी, त्रास अजिबात करून घेऊ नका. त्या तुमच्याकडे सध्या नाहीत असा विचारसुद्धा मनात आणू नका. तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्यापाशी आहेत. तुमच्या मालकीच्या आहेत. तुमच्या झालेल्याच आहेत. असेच विचार मनात आणा. ज्या क्षणी तुम्ही विशिष्ट गोष्ट मागता आणि दृढ विश्वास ठेवता, की अदृश्य स्वरूपात ती गोष्ट तुमच्या जीवनात आहेच, तशी जाणीव तुम्हाला होत राहते. तेव्हा अखिल विश्व ती गोष्ट तुमच्या जीवनात साकार होण्यासाठी क्रियाशील होते. तुमच्या विचार, वाणी, कृतीतून हे व्यक्त होत राहिले पाहिजे, की तुम्हाला ती गोष्ट मिळाली आहे. का? ब्रह्मांड हा एक आरसा आहे आणि आकर्षणाचा नियम तुमच्या प्रबळ विचारांना साकार करून तुमच्याकडे परावर्तित करतो. तुमच्या प्रबळ विचारांचीच प्रतिमा या आरशाकडून मिळते. मग तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे, असं आधीच समजण्यात आहे ना शहाणपणा? जर तुमच्या मनामध्ये ती गोष्ट अद्याप मिळालेली नाही, हेच असेल, तर तुम्ही तेच आकर्षित कराल. म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे, असा तुमचा दृढ विश्वास असणं अत्यावश्यक आहे. ती गोष्ट तुमच्यापाशी असण्याच्या भावनांची फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रक्षेपित केली पाहिजे. तरच ती चित्र तुमच्या जीवनात साकार होतील, अस्तित्वात येतील. जेव्हा तुम्ही असं करता, तेव्हा आकर्षणाचा नियम सर्व शक्तीनिशी घटना, परिस्थिती, व्यक्ती यांच्यात असे काही बदल घडवून आणतो,
की तुम्हाला ती गोष्ट मिळतेच. जेव्हा तुम्ही वेकेशनसाठी बुकिंग करता, नव्या कारची ऑर्डर देता किंवा घर घेता, तेव्हा तुम्हाला माहीत असतं की आता त्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत. तुम्ही आणखी कुठे जाऊन त्याच अवधीत दुसरं एखादं वेकेशन बुकिंग नाही करणार किंवा दुसरी कार किंवा घर घेणार नाही. जेव्हा तुम्ही लॉटरी जिंकता किंवा तुम्हाला वारस हक्कानं खूप काही मिळतं, तेव्हा प्रत्यक्षात तुमच्या हातात पैसा येण्यापूर्वीच तो पैसा तुमचाच आहे अशी जाणीव तुम्हाला असते. हीच ती विश्वासाची भावना. जे तुम्हाला हवं आहे ते तुमचंच आहे असं वाटणं. ते तुम्हाला आधीच मिळालेलं आहे असा विश्वास दाखवणं. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यांच्यावर हक्क दाखवायचा, तो त्या गोष्टी आपल्यापाशी आहेतच असं समजून वागणं, तसा दृढ विश्वास असणं, या स्वरूपात तुम्ही जेव्हा असं कराल ना, तेव्हा आकर्षणाचा नियम पूर्ण सामर्थ्यानिशी वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यांच्यात असे काही बदल घडवून आणेल की ती गोष्ट तुम्हाला मिळालीच पाहिजे. आता हे दृढ विश्वास ठेवणं कसं जमवायचं? सोपं आहे. विश्वास आहे असं वागायला सुरुवात करा. त्याचा अभिनय तरी करा. लहान मुलांसारखं वागा. लहान मुलं खेळताना करतात तसं करा. जणू काही ते मिळालेलंच आहे असं समजून वागण्याचा खेळ खेळता खेळता तुम्ही खरोखरच विश्वास ठेवायला कधी लागाल हे कळणारसुद्धा नाही. ही अद्भुत शक्ती तुम्ही मागता तेव्हाच्याच तुमच्या प्रबळ विचारांवर प्रतिक्रिया दर्शवित नाही, तर सर्व काळ क्षणोक्षणी आकर्षणाचा नियम कार्यरत असतो. म्हणूनच तुम्ही मागणी केल्यानंतर ती गोष्ट मिळालेलीच आहे अशी जाणीव आणि विश्वास दाखविणं चालू ठेवा. श्रद्धा ठेवा, निष्ठा असू देत. हवी असलेली गोष्ट तुमच्यापाशी आहेच असा तुमचा विश्वास आणि अढळ श्रद्धा हीच तुमची प्रचंड शक्ती होय. जेव्हा तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमच्याकडे येत आहे, आलेलीच आहे असा विश्वास तुम्ही दाखविता, तेव्हा तयारीत राहा. चमत्कार व्हायला सुरुवात होते. तुम्हाला जे हवं ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता. फक्त त्या गोष्टीसाठी तुमच्या विचारांचा साचा कसा बनवायचा हे तुम्हाला माहीत असायला हवं. असं कोणतंही स्वप्न नाही जे साकार होऊ शकत नाही. फक्त तुम्ही तुमच्या विचारांच्या माध्यमातून कार्यरत होणाऱ्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करून घेणं शिकलं पाहिजे. जी पद्धत एका व्यक्तीला उपयुक्त ठरते, ती सर्वांच्या कामी येऊ शकते, उपयोगी ठरते. या शक्तीसाठी गुरुकिल्ली हीच की जी शक्ती तुमच्यापाशी आहे तिचा वापर करणं. सर्वस्वी मुक्तपण आणि अशा प्रकारे तुमच्यात भरून राहिलेलं रचनात्मक शक्ती अधिकाधिक प्रवाहित करा. डॉक्टर जो विटाल म्हणतात, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी ब्रह्मांड आपली पूर्ण रचना करू लागतं. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, आपल्यापैकी बहुतेक जणांनी आपल्याला जे खरोखरच हवंसं वाटतं त्याची इच्छा करण्याची स्वतःला कधी परवानगीच दिलेली नसते. कारण हे सर्व कसं घडतं हे त्यांना समजत नसतं, माहीत नसतं. कारण हे प्रत्यक्षात कसं होतं हे दिसत नाही. बॉब प्रॉक्टर म्हणतात, तुम्ही जर थोडासा शोध घेतला तरीही तुमच्यासमोर हे ताबडतोब स्पष्ट होईल की आत्तापर्यंत जर कुणी एखादी गोष्ट प्राप्त केली असेल तर त्या व्यक्तीला हे माहीत नव्हतं की ती व्यक्ती ही गोष्ट कशी मिळवणार आहे. त्या व्यक्तीला फक्त एवढंच माहीत होतं की ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. डॉक्टर जो विटाल म्हणतात, तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज नाही की हे सगळं कसं होईल. तुम्हाला हेही माहीत असणं गरजेचं नाही की ब्रह्मांड पुनर्रचना कशी करून घेतं. हे कसं होईल, तुम्ही मागितलेली गोष्ट ब्रह्मांड तुमच्यापाशी कशी आणतं किंवा आणेल याची चिंता तुम्ही करू नका. वैश्विक शक्तींना आपलं काम करू द्या. जेव्हा तुम्ही हे कसं होईल याचा शोध घेऊ पाहता, तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता त्यात श्रद्धा नसते. तुमच्या विचारात शंकेला जागा असते. तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळालेली आहे असा विश्वास त्यात नसतो. तुम्हाला असं वाटतं की ती गोष्ट तुम्ही स्वतः मिळवायची आहे. तुमचा असा दृढ विश्वास नाही की वैश्विक शक्ती तुमच्यासाठी हे सर्व काम करत आहेत, करणार आहेत. रचनात्मक प्रक्रियेबाबत कसं होईल याचा विचार तुम्ही अजिबात करू नका. ते तुमचं काम नव्हे. बॉब प्रॉक्टर म्हणतात, आकर्षणाचा नियम कसा कार्यरत होतो हे तुम्हाला कळणार नाही, पण तो प्रत्यक्षात आलेला दिसेल मात्र नक्की.
तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळण्याचा मार्ग आपोआप तुमच्याकडे आकर्षित होईल. लिसा निकोलस म्हणतात, जेव्हा मागणी केलेल्या गोष्टी जीवनात अवतीर्ण झालेल्या दिसत नाहीत, तेव्हा बहुतेक जण नाखुश, निराश होतात. वैफल्य येतं आणि मग मनात शंका घर करू लागते. ही शंका मनातील निष्ठा हलवून टाकते आणि निराशेची भावना उत्पन्न होते. म्हणूनच ही शंकेची भावना ताबडतोब दूर करा. ही भावना ताबडतोब ओळखायला शिका. शंकेच्या जागी अढळ, अविचल श्रद्धेची स्थापना करा. म्हणा स्वतःशी, मला हवी असलेली गोष्ट माझ्याकडे येण्याच्या मार्गावरच आहे. ती माझ्यापाशी येतच आहे. पायरी 3, प्राप्ती. लिसा निकोलस म्हणतात, तिसरी आणि शेवटची पायरी आहे प्राप्ती, मिळणं. तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट मिळाल्यानंतर तुम्ही किती आनंद व्हाल ना, तो आत्ताच अनुभवायला सुरुवात करा, अगदी या क्षणी. मार्सी शिमॉफ म्हणतात, या सर्व प्रक्रियेत खुशीत, आनंदात राहणं, हवी असलेली वस्तू मिळाल्याच्या सुखद विचारात मग्न असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही अशा प्रकारे आनंदात असता, तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवता, ज्या फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट आहे. मायकल बर्नार्ड बेकविथ म्हणतात, हे ब्रह्मांड भावनांचं आहे. एखादी हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळू शकते असा तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या विश्वास वाटत असेल, मात्र त्या अनुरूप भावना तुमच्या मनात नसतील. जर तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमच्या जीवनात साकार करण्याचं आवश्यक तेवढं सामर्थ्य तुमच्या मागणीत असेलच असं नाही. त्यासाठी तुम्ही त्या भावना अनुभवणं गरजेचं आहे. तुम्हाला खरोखरच जी गोष्ट हवी आहे ती फक्त एकदाच मागा. असा विश्वास बाळगा की ती गोष्ट आता तुमचीच झालेली आहे, तुम्हाला मिळालेलीच आहे. आणि यानंतर ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की ती गोष्ट मिळाल्याच्या आनंदात असणं. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे आनंदात असता, तेव्हा ती गोष्ट मिळवण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता. सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असतात आणि मग तुम्ही जे मागितलं असेल ते मिळतं. तुम्ही फक्त अशाच गोष्टी मागाल ज्या मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद होईल, होय ना? म्हणूनच जेव्हा तुम्ही आनंदात, खुशीत, सुखद मनस्थितीत असण्याच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला घेऊन जाता, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट मिळते. स्वतःला ताबडतोब फ्रिक्वेन्सीवर घेऊन जाण्याचा जलद मार्ग म्हणजे स्वतःशी म्हणा, मला ती गोष्ट मिळत आहे. माझ्या जीवनात आता तमाम चांगल्या गोष्टी येत आहेत, साकारत आहेत. चांगल्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या इच्छित गोष्टींची यादी भरा आणि हे सगळं मानसिक स्तरावर अनुभवा. त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्याच आहेत अशी जाणीव होऊ द्या. त्याचा प्रत्यय घेत राहा. माझी एक अत्यंत प्रिय मैत्रीण आहे मार्सी. तिच्याजवळ जबरदस्त कल्पनाशीलता आहे. ती प्रत्येक गोष्ट कल्पनेत अनुभवते. स्वतःला हवी असलेली गोष्ट मिळाल्यानंतर तिला कसं वाटेल, किती आनंद होईल, या सर्व गोष्टींचा ती कल्पनेत प्रत्यय आणते. जणू त्या गोष्टी तिच्यापाशी आहेतच अशी जाणीव ती पंचेंद्रियांनी पण कल्पनेत स्वतःला होऊ देते. ती या प्रश्नामध्ये अजिबात अडकून पडत नाही की केव्हा, कशी, कुठे ती गोष्ट अस्तित्वात येईल. ती फक्त त्या गोष्टीचं अस्तित्व अनुभवते. म्हणून आता या क्षणी आनंदाचा अनुभव घ्या. बॉब प्रॉक्टर म्हणतात, अशा प्रकारे जेव्हा तुमचं एखादं कल्पनेतील स्वप्न प्रत्यक्षात उतरतं, तेव्हा तुम्ही आणखी मोठमोठ्या कल्पना साकारण्याच्या आणि प्रत्यक्षात आणण्याच्या स्थितीप्रत येता. आणि मित्रांनो, हीच रचनात्मक प्रक्रिया आहे. आपण मनःपूर्वक प्रार्थना करू, जे काही मागाल आणि ते मिळणारच, अशी तुमची दृढ श्रद्धा असेल तर ते नक्की मिळेलच. ज्या गोष्टींची तुम्ही इच्छा करता त्यासाठी प्रार्थना करा आणि त्या तुम्हाला मिळतीलच असा विश्वास असतो. तेव्हा खरोखरच त्या गोष्टी तुम्हाला मिळतात.